एक तुही निरंकार परमपिता परमात्मा तो कन कनवासी तो करता करविता आहे सर्व हे तुझ पासे अंग संग पाहुणे तुझला विनंती करी अवतार सदा राजांचाही तो महाराजा मी दासांचा दास तुझा राजांचाही तो महाराजा मी दासांचा दास तुझा एक तुझे निरंकार एक तुझे निरंकार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुम्ही सानो ग्रलावलो पावन झालो चराचरे मी कला कुसरळे काही सने नवे बोलतो वचने आते भाविका एक जनार्दने तुमचा दास माझे आस पुरवावे महायुग भीमसत्यवर पुंडलिकाय राठो मुनींद्र समागत तिष्ठं परब्रह्मलिंगं हरे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आतेंचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरुरायांचे सद्गुरुनाथा दीक्षा महाराज की निरंकारी राजमाता वचनकार सत्संगाची प्रेमाने बोला संत जनानो समयाचे विद्यमान सद्गुरु माता दीक्षाजी महाराज त्यांची संत जनानो अशी कृपा झाली आणि संत जनानो या आपल्या पंचक्रोशीतील संत जनानो महान कर्मयोगी आणि संत जनानो या निरंकारी मिशनच्या प्रचार यात्रेमध्ये अविरत सहयोग देणारे या निरंकारी मिशनचे बुजुर्ग अनुभवी महात्मा आणि संत जनानो ज्यांनी हा मिशनच्या प्रचारार्थ सासंगती स्वतः कधीच पुढे येत नाहीत पण प्रचारामध्ये गतिमान असतात असे त्यांनी आमचे महान आदरणीय महात्मा आनंदी संत जनानो या निरंकारी मिशनचा चालता बोलता ग्रंथ ज्यांनी या निरंकारी मिशनच्या प्रचार प्रसारामध्ये वाड्या वस्त्यावर खेड्या पाड्यामध्ये संत जनानो शहरामध्ये अनेक प्रभागामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये निरंकारी मिशनचं तत्वज्ञान प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते आमचे गुरुवारी आदरणीय महात्मा विश्वास भोसले. आता संत जनानो आपण ज्यांना श्रवण केलं शांतीब्रह्मा पैठणनिवास नाथबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून 1557 मध्ये ज्या संत जनानो नाथबाबांनी सासंगजी जगाला तत्वज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला आणि ते तत्वज्ञान विकसित करत असताना संत जनानो भक्ती प्रेम आणि संत जनानो वैराग्याची स्थिती समाजामध्ये परिवर्तित करण्याची सुरुवात केली.
पण त्या नाथानंतर संत जनानो निरंकारी मिशनचे सुद्धा एक नाथ आहे, प्रेमाने बोला की ज्या नाथांनी संत जनानो गीताच्या अभंगाच्या माध्यमातून अख्ख्या निरंकारी जगतामध्ये भक्ती ज्ञानाने वैराग्य त्रिमणे संगमी नाना तीर्थब्रह्मे चित्तनाहीनाने तरी ते व्यर्थ हे पण वारकरी सर्वांनी बोला. महात्माने सांगितलं की असं म्हणते संत जनानो निरंकारी जगताचे कवी महात्मा हृदय महात्मा संत जनानो एकनाथ कांबळेजी या संत जनानो यांचे मुखी महात्मा परमादरणीय संत जनानो सुधाकरजी संचालक महात्मा पंडितजी सर्व सेवादल महापुरुष माता भगिनी या पंचक्रोशीमधील आलेले माझे वारकरी बांधव संत जनानो या गावातील ग्रामस्थ या गावातील संत जनानो सरपंच साहेब या गावातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. अनेक प्रभागातून मुखी महात्मा आलेले आहेत, प्रचारक महात्मा आहेत, ज्येष्ठ विचारवंत आहेत. या सर्वांच्या पवित्र पावन चरणी दास प्रथम संत जनानो धर्मांचा येऊन नमस्कार ठेवेल आणि मी तुमचा अधिक वेळ घेणार नाही. मी फक्त 11 वाजेपर्यंत बोलेल, प्रेमाने बोला. आतापर्यंत आपण ऐकलं, प्रत्येकाने विचाराचं मंथन केलं. मंथने नवनेता काय केलं? मंथन केलं. आता संत जनानो ही भूमी आहे, या भूमीचा इतिहास महात्मा संत जनानो भोसलेजीने सांगितला. आदिनाथापासून संत जनानो ते मौली भावस्थ श्रीमंत संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचे अध्य गुरु मी आचार्य म्हणून आमच्या निवृत्ती दादा आणि निवृत्ती दादाचा ज्ञानाचा उगम कुठून झाला? ज्ञानदेव रचिला पाया. मौली भावस्थ श्रीमंत संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी पाया रचला आणि जगद्गुरु जगतवंद्य देवमान्य संत श्रेष्ठ तुकोबरायांनी कलशारोहणाचा कार्यक्रम केला. आता तुम्ही सर्वजण बोलता हा निरंकारी मिशनचं व्यासपीठ आहे. प्रत्येकाने संत जनानो एकाही महापुरुष उठून संत जनानो प्रत्येक बोलतायत, प्रेमाने बोला. प्रत्येक महापुरुष भक्ती ज्ञानाबद्दल बोलतायत. अनेक जण म्हणतात हे निरंकारी मिशन देव धावतोय. निरंकारी मिशन देवाला संत जनानो प्रत्यक्ष दाखवण्याचा संत जनानो प्रयत्न नाही तर दाखवण्याचं काम करत आहे. आणि मग माझ्या गावातील माझे वारकरी बांधव असतील, माझी ग्रामस्थ असतील, बाहेर बसून श्रवण करणारी संत जनानो जिज्ञासू महापुरुष असतील आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, ह्या जगातला पहिला सत्पुरुष कोण आहे? मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि महाराजांनी मगाशी सांगितलं त्या रामायणाचा सिद्धांत सांगितला आणि यापासूनच संत जनानो 25 किलोमीटर अंतरावर जटाऊ संत जनानो पक्षाची पंख छाटलेला कुठला तरी एक संत जनानो भाग इथे उपस्थित आहे. महाभारताचा इतिहास या भूमीमध्ये जन्माला आलाय. अरे द्रोणाचार्यासारख्याने गुरु दक्षिणा म्हणून एक लम्या सांगता सुद्धा मागावा, प्रेमाने बोला. अनेक अनेक विषयाचे संत जनानो सांगड या भक्तीमध्ये बांधल्या जाते. आणि मग तुम्ही म्हणताल मला आम्ही तर वारकरी आहे, मी तर वारकरी आहे, माझा ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व आहे, माझा भागवताचा अध्याय आहे, मी रामायणाचा वाचक आहे. मी म्हटलं बरोबर आहे, तुम्ही वारकरी आहात, पण मी पंढरपूरचा आहे हे विसरू नका, प्रेमाने बोला. मी कुठला आहे? मी पंढरपूरचा आहे. मग म्हणजे पंढरपूरचा वारकऱ्याचा काही संबंध? हा तर सत्संग निरंकारी बाबाचा आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगेन की बाबानो हे निरंकारी मिशन जे आहे ना ते देवाला दाखवतंय, पण भोसलेजी लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. देव कुठं दिसतो का? देव काय पाहण्याची गोष्ट आहे का? देवाला संत जनानो पाहता येतं का? मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या वारकरी बांधवांना सांगेन महाराज,
जे प्रश्न आज संत जनानो 2026 मध्ये या नाशिक जिल्ह्याच्या एका गावामध्ये, एका खेड्यामध्ये, एका वाड्यामध्ये, एका वस्तीमध्ये, एका डोंगराच्या कडेला बसलेलं गाव आहे, त्या गावाच्या पारावर बोलणारी मंडळी मगाशी भोसलेजींनी सांगितलं आज सुद्धा उपलब्ध आहे. अशातला भाग नव्हे. प्रेमाने बोला. तुम्ही म्हणता महाराज हा भाग कधीच आहे. हे माऊली महावैष्णवांनी प्रमाण दिलं. शके 12 से 12 करो टीका केली ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबा आढळे लेखक झाला. हे माऊली महावैष्णव श्रीमंत संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी 12व्या शतकामध्ये जगाला वर्णून सांगितलंय. माझ्या नवरत्नी दादांनी वर्णून सांगितलंय. माझ्या सोपान काकांनी वर्णून जगाला सांगितलंय. अरे माझ्या चबुकल्या मुक्ताईनं जगाला वर्णून सांगितलं. आणि माझ्या ज्ञानोबाने जगाला एक तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी जगाला विचारलं जगाने, अरे ज्ञान्या माऊली नाही कोणी बोललो महाराज. बोललं का हो? बोलला असेल तर मला सांगा उभा राहून. अरे ज्या जगाला गवसणी घातली 9037 पोळ्याची ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या हवाली केली. आणि मगाशी महात्माने सांगितलं 5व्या श्लोकाची यथार्थ गीता ज्यावेळी भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितली आणि त्याचा विस्तार करून 9037 पोळ्या तुमच्या आमच्या हवाली केल्या. आणि त्या भूमीमध्ये माऊली म्हणतात मज हृदयी सद्गुरु. कुठे आहे देव? देवाचं वैशिष्ट्य काय? देवाची प्राप्ती काय आहे? आणि माऊलीला जगाला सांगितलं बाबाने म्हणले हरी प्राप्तीची उपाय. आता आपण उपाय बघायचा. महाराज म्हणले तुम्ही 11-12 वाजेपर्यंत बोलला चालेल बरं का. मोठीने सांगितलंय तुम्ही करत. महात्मा बोलले हरी प्राप्तीची उपाय. म्हणले उपाय काय आहे? धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधन तुटती भवाची बंधन. संता विना प्राप्ती नाही. देव कुणाशिवाय भेटत नाही. कुणाशिवाय? बोला की तुम्ही झोपलाय. मी 500 किलोमीटर प्रवास करून 1 मिनिट सुद्धा डोळा झाकला नाही मला. अजून परत 500 किलोमीटर जायचं. संत काय म्हणताय? संता विना प्राप्ती नाही. ऐशी वेद देती घ्वाई. संताशिवाय जो मिळत नाही, संताशिवाय प्राप्त होत नाही असं प्रतिपादन कुणी केलं? म्हणले वेदांनी केलं. ऐशी वेद देती घ्वाई एक जनार्दनी संत आणि पूर्ण करी मनोरथ. अरे म्हणले संताशिवाय प्राप्त नाही. प्रतिपादन कुणी केलंय? वेदाने केलंय. तुम्ही माझे वारकरी बांधव म्हणताल आमच्या गावात 500 किलोमीटर वरून येऊन तुम्ही महाराज आम्हाला सांगताय. अरे जे वेदाला कळलं नाही तुम्ही आम्हाला कसं सांगताय? प्रेमाने बोला. कुणाला कळलं नाही? वेदाला. म्हणले प्रमाण काय? वेदालाही नाही कळला अंत पार लाचा कानडा राजा पंढरीचा. नाही कळला म्हणजे वेदाला. अरे त्या वेदाला कळला नाही, रघुवेदाला कळला नाही, यजुर्वेदाला कळला नाही, सामवेदाला कळला नाही, 4 वेदाला जो कळला नाही तो संत जनानो या मुंबईमध्ये 170 किलोमीटर राहणारे संत जनानो एका कंपनीमध्ये काम करणारे विश्वास भोसलेजी धावतील. खोट आहे. प्रेमाने बोला. कोण म्हणताय? तुम्ही आम्ही कसं धावतील? अरे वेदाला कळलं नाही. मी सांगेन देव वेदाला कळू शकत नाही. प्रश्न आहे उपाय आंबावयाचा जाई जरी मी तोची का होई मग काय केले ते केले. अरे उपाय काय आहे? मी आणि तू कोण आहे? माझं आणि तुझं प्रमाण आहे. सोनियांचे मने केले.
हा विषय कंटिन्यू करू. प्रेमाने बोला. महात्माने प्रमाण काय दिलं वेदाला कळू शकत नाही म्हणजे का. आम्ही आपलं धरून निघालो. आता सॉफ्टवेअर इंजिनियर आमचे आहेत बरं का. 1.25 लाख पगार आहे. महात्मा दिल्लीला असतात. 2 दिवस सुट्टी आल्या म्हणलं चला आले. डॉक्टर पण आले. आमचे अभिजित महात्मा सोलापूरचे प्रचारक ते पण आले. आणि सकाळी निघालो आणि महात्माने सांगितलं नाशिक. खोटं नाही सांगत तुम्हाला. 7 तास गाडी चालवतो नाशिकच ना. मॅप टाकतो काय काय बघतोय. कुठं इकडं जाऊतोय तिकडं जाऊतोय. इकडं डोंगर इकडं गड्या इकडं कुठला हायवे तिकडं हायवे. मी म्हटलं डॉक्टर साहेब थांबवा गाडी. डॉक्टर साहेबांनी थांबवली. म्हटलं हे काय म्हणजे नाशिक. एवढा मोठा बोर्ड होता. एवढा मोठा बॅनर लावला होता हायवेला. मी म्हटलं तुम्हाला जायचंय कुठं. म्हटलं नाशिकला. म्हणजे उतरा गाडीतनं खाली. सगळीच गाडीतनं उतरली. म्हणजे महाराज आता प्रवचनात चालल्यात म्हणजे जरा थोडं आपण पण ऐकावं. डॉक्टर असून काय उपयोग म्हणजे डॉक्टर सुद्धा ऐकतात. प्रेमाने बोला. इंजिनियर पण ऐकतायत. आम्ही सगळी उतरलो. मी थांबलो आणि त्यांना विचारलं महाराज कुठं जायचंय. म्हणले नाशिकला. हे काय आहे. हे म्हणले नाशिक आहे. मी म्हणलं महाराज मला तुम्हाला प्रश्न विचारतोय. अरे इतक्या लांब जाण्यात अर्थ काय. हे समोर नाशिक आहे. या नाशिकला जिथं समोर आपण बसलोय नाशिक आहे. पण पंचवटी नावाचं मंदिर नाही. प्रेमाने बोला आहे का हो. नाशिक आहे पण इगतपुरी तालुका नाही. म्हणले नाही. इगतपुरी तालुका पण नाही पण इगतपुरी तालुक्यामध्ये आज जाणारं जे गाव आहे त्या गावाचं नाव काय हो. सोमन गाव नाही. म्हणले सोमन गाव नाही. मग म्हणले महाराज वेळ लागणार की काय. आमचे इंजिनियर साहेब बालपणापासून वारकरी आहेत का. प्रेमाने बोला. म्हणले वेळ लागणार की काय. मी म्हटलं काय झालं. अहो म्हणजे जो बोर्ड आहे ना बोर्ड तो बोर्ड जरी नाशिक लिहिला असेल पण महाराज ते नाशिक नाही. त्याच्या खाली बघा तिथे एक संतनं बाण दिलाय आणि ती बोर्ड तुम्हाला दर्शवत आहे. अरे बाळा तुला नाशिकला जायचं असेल या बाणाच्या दिशेनं जा. तू नाशिकला पोचल्याशिवाय राहणार नाही. मी म्हटलं असं आहे. म्हणले हो. जर नाशिकचा बोर्ड दर्शवून मला सांगत असेल ज्या दिशेने तो बाणाचा गेला नाशिकला पोचवू शकतील. अरे वेद सुद्धा तसाच आहे. वेद सांगतोय गुरु ते ज्ञान. तुला देव बघायचं आहे. बघायचं आहे. म्हटले हो. देव बघण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचून चालणार नाही. ज्ञानेश्वरीचा ध्यान करून चालणार नाही. भागवताचा अध्ययन करून चालणार नाही. तुम्ही म्हणताल महाराज जेवढे विद्वान आहात ना ज्ञानेश्वरीचा अध्ययन करून तुझं ज्ञान वाढेल पण देवाची प्राप्ती होणार नाही. प्रमाण माऊली महाविष्णवाने दिलं गुरु ते ज्ञान. ज्ञानाची परिभाषा सांगितली. म्हणजे तुला ज्ञान घ्यायचंय म्हणजे कुठं जावं लागेल. गुरु ते ज्ञान. म्हणले ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. अरे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे. जिथं ज्ञान आहे तिथं समाधान आहे. जिथं समाधान आहे तिथं दया आहे. जिथं दया आहे तिथं धर्म आहे. जिथं धर्म आहे तिथं सुखाचं आगमन आहे. आणि जिथं सुखाचं आगमन आहे तिथं परमात्मा आहे. जिथं परमात्मा आहे तिथं काय आहे. ऐसे विजयाचे नटनाट्य. म्हणजे वेदाला नाही करणार. मग वेदाला का कळू शकत नाही. प्रमाण दिलं. वेदाला नाही करणार म्हणजे कुणाला कळेल. संताला. म्हणजे मी पण आहे. मी ज्ञान घेतले. मी गुरु केलाय. गुरुने मला नाम दिले. नामाप्रमाणे मी रोज जप करतोय. जपाप्रमाणे ध्यान करतोय. ध्यानाप्रमाणे अध्ययन करतोय. साधूने प्रमाण दिला. म्हणले तुला जर खऱ्या अर्थाने नाम घ्यायचं असेल तर कुणाचं घ्यायचं. प्रमाण दिला. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता वाया गेला. कोण घेता. नाम घेता वाया गेला. तुम्ही आम्हाला काय सांगता महाराज. म्हणलं नाम कुणाचं घेतले.
म्हणले गुरुनं दिले. म्हणलं गुरुत आणि सद्गुरुत फरक आहे. म्हणले कसं? म्हणलं हे नाशिक आहे. राम इथं 1.5 वर्ष राहिले. प्रेमाने बोला. किती वर्ष? तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे का हो? भगवान परशुरामचंद्र 1.5 वर्ष या संत परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. अरे जटाऊ पक्षासारखा रामायण मला माहिती आहे. कुलगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा असती गरोधर तुझी आकांता धर्मशास्त्र ऐसे ढोळे पुसावे त्याचे पुरवावे मनोरथ. म्हणले रामाचा अवतार कुठला? प्रमाण आहे. राम जन्मला अयोध्यापुरी तव विजो पडे लंकेवरी दोस्तव कंप महाद्वारी त्रिकुटी नगरी दिसत असे. मंडोधरी गळसरी तुटून पडली अग्नीवरी कुंभकर्णांच्या घरावरी दिवाभीत भोगो करी. रामायण मला पण माहिती हो. मी पण रामायणाचा वाच्यकार पंढरपूरमध्ये राहणार आहे. म्हणजे राम आयुष्यामध्ये अवतीर्ण झालाय. वनवासाला संतान कुठे आले? कुठं? नाशिक मध्ये. प्रेमाने बोला. कुठं? अरे नाशिक मध्ये आले. जटाऊचा म्हणजे पंख छटलेलं कुठं आहे? रावण पुष्पक विमानात आला. कसल्या? कुठं? तिथून किती अंतर आहे? किती? तुम्ही सांगितलं मला काय माहित नाही. कधी गेलोच नाही. किती किलोमीटर आहे? 15 किलोमीटर. कशाचं आहे? जटाऊ पक्ष. जटाऊ पक्षाला भगवंतानी पाणी पाजलंय. कोण आहे? अनंत ब्रह्मांडाचा विधाता आहे. अरे कृतम अकृतम अन्यथा कृतम 3 लोक. अरे 3 शक्त्या त्याच्यामध्ये. ते भगवंत. अरे भगवंताच्या पायावर स्वतःचा प्राणत्याग करतोय. महायज्ञ केला. आणि एका आपलेचा छळ करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीचा संवाद करण्यासाठी अरे पक्षी भरारी घेतोय. आणि त्याच संत जनानं लंकेच्या राजाच्या संत जनानं मुकुट खाली पाडून लंकेच्या राजाला भयभीत करतोय. अवस्था बदलली. आणि मग साधूंनी सांगितलंय, प्रमाण दिलंय. तो जो वेदाला करू शकत नाही म्हणजे तुला कसा कळणार? मग म्हणजे तो गुरुच्या कृपेनं कळेल. म्हणजे गुरु कोणाला म्हणायचं? तुम्हाला दाढी नाही आहे का हो? दाढी नसेल तर साधू नाही. मग साधूचं म्हणले साधू कसा असावा? साधू अलंकाराने असावा. साधू बोध झाला. साधू बोधाने आरूढ असावा. म्हणजे तुम्हाला मला दाढी नाही, भगवी वस्त्र नाही, हातामध्ये कमंडलू नाही, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ नाही. महाराज साधू समजायचं कसं? अरे माझे जगद्गुरु जगत वंदे देव मान्य संत श्रेष्ठ तुकोबरा या साधूचं लक्षण सांगतायत. प्रेमाने बोला. कुणाचं लक्षण? साधूचं लक्षण. म्हणजे साधू कसा ओळखायचा? प्रमाण दिलं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला ऐसे विनवितो तुम्हासी संत म्हणत सिद्धऋषी. संतानो म्हणतानो सिद्धानो ऋषीनो. प्रश्न कोणाला केलाय? संतांना केलाय. संत म्हणजे कुठले? जे संतांना जगाला तत्वज्ञान सांगता येतं आणि भक्तीच्या माध्यमातून संतांनी ज्ञानेश्वरीचा अध्ययन करून जगाला सांगतायत मी संत आहे. अशा संतांना प्रेमाने बोला. संत म्हणत सिद्धऋषी म्हणले नामे तरला नाही कोण ऐसा दयावा निवडून. आमच्या माताजी घरामध्ये गेल्या. अरे जवारी सुपामध्ये घेतली. सुपामध्ये जवारी पाकडतायत. संत जनानं जवारी पुढं पडते. जे नको ते संतनं पुढं जाते. जे पाहिजे ते पायात पडते आणि जे नको ते कोपऱ्यात राहते. त्याचं नाव खडं. बरोबर का? मी पाकडतच नाही. प्रेमाने का पाकडता? सुप मोडली मोडीला गेली हो. साधूने प्रमाण दिलंय. साधूने सांगितलंय अशी अवस्था झाली आणि नुसती अवस्था नाही झाली. महाराज म्हणले संत म्हणत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून. सलगतची उत्तरे तुका म्हणे मदत क्षमा करे. म्हणले मला ते नाम पाहिजे. म्हणले ते नाम कुठं मिळतं? सद्गुरूच्या मुखे. कुणाच्या मुखातून? कुणाच्या? सद्गुरूच्या मुखे घेता राम नाम. अरे तेने नाम
तेने सर्व काम फलद्रूप, मनाच्या बुद्धीने घेता राम नाम, तेने नामी प्रेम उपजेना. महाराज म्हणजे सद्गुरूच्या मुखातून नाव घ्यावं लागतं. म्हणजे सद्गुरू कुठं आहे, सद्गुरूला ओळखायचं कसं, सद्गुरूची लक्षणं काय. त्यांनी सांगितलं महाराज सद्गुरूला ओळखण्याची लक्षणं फक्त एकच आहे, की लक्षण म्हणजे प्रमाण दिलं. आता तिथं काय समुद्र आहे हो, आणि समुद्राच्या कडेला काय समुद्रच आहे ना. मग आमच्या मुख्य महात्माने सांगितलं, आनंदजी म्हणले महाराज समुद्रामध्ये जावा, एक तांब्या पाणी घ्या, एक तांब्यावर पाणी तुम्ही घेऊन या आणि पाणी प्या. कसं लागेल, कसं लागेल हो, गोड लागेल का खरट लागेल. प्रेमाने बोला, ते खरट लागल्याशिवाय राहणार नाही. महात्मा बोलले समुद्राचं पाणी खरट लागेल, तेच पाणी इथं मेघातून तया पाण्या संपूर्ण गोडी. ते पाणी मेघातून येत आहे म्हणजे कसं लागेल, पाणी गोड लागेल. पाणी तीच आहे, पण म्हणजे कसं बाष्पीभवन झालं, त्याच्यावर प्रक्रिया झालं, ते ढगामध्ये रूपांतरित झालं, ते परत गावात पडलं, तेच पाणी केलं, पाणी गोड लागलं. सद्गुरूच्या मुखातून घेतलेलं नाम म्हणजे पावसाचं पाणी, आणि मनाच्या बुद्धीने घेतलेलं नाम म्हणजे समुद्राचं पाणी. प्रेमाने बोला. आणि ते पाणी सगळ्याचे सद्गुरू भारतात सदिच्छाजी महाराज तुम्ही आम्हाला सांगण्यासाठी नाही, तर ते पाजण्यासाठी आले ज्ञानाच्या रूपाने. मला खरं सांगतो तुम्हाला, पंढरपूरमध्ये आम्ही सगळे पंढरीचे आहोत. भोसलेजी पंढरपूरला येतात, अरे नामदेवाला देव नाही कळला हो. 62 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य जगणाऱ्या 92 वर्षाचं आयुष्य नामदेवाला आहे. नामदेव महाराजांना देव कळला नाही. 62 वर्ष भगवंताच्या सानिध्यामध्ये राहिला, आणि 62 वर्ष भगवंताच्या सानिध्यामध्ये राहिलेल्या नामदेवाला देवाने सांगितलं, देव म्हणे नाम्या गुरु वाचून या मुक्ती पावा वया अननाही, अनन्य काही करसे पत्ती देव माझी प्राप्ती गुरुविना, जाई नाम्या जाई गुरुशी शरण, तुटे भाऊ बंधन वेगे तुझे नमा. 5 तत्वाचं शरीर म्हणजे मी नव्हे रे. रूपाचा अभंग घेतलाय. रूप पाहता लोचरी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, अरे तो हा माधव बरवा, भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल वरी. तसा नाही. मग म्हणले नावा देवा मी कसा आहे, देवा तू कसा आहे. म्हणले जा रे गुरुला शरण. नामदेव महाराज म्हणजे वेळा झाला की काय, अरे नाशिकवरनं पंढरीला माणसं येतात, त्यांना तू भेटत नाही. अरे माझ्या कीर्तनामध्ये नाचतोय, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, अरे नामदेव कीर्तन करी पुढे देवा, नाचे पांडुरंग अधिकार संपन्न पुरुष आहे. म्हणजे देवा खरं सांगतो तुला, अरे एवढी हजारो लोक येतात रे, लाखोचा जनसमुदाय येतो, तू कुणाला भेटत नाही, माझ्या कीर्तनामध्ये नाचतो. म्हणजे खरं सांगू तुला नामा, अरे एवढा अधिकार संपन्न पुरुष मूर्ती पुदेचा जगामध्ये अद्य उपासक कोण असेल तर संत शिरोमणी मौली महाविष्णू श्रीमंत नामदेव राय असते. नामदेव महाराजांनी विचार केला आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी स्वतःचा वडील गावाला गेलं गोनाईनं संत जणानो भगवंताला नैवेद्य घेऊन सांगितलं, आणि नामदेव महाराज आले. महाराज भगवंतानी नैवेद्य खाल्लावं, ते ताट घेऊन नामदेव महाराज आई घरी जातात. नामदेव म्हणतात, आई देव जेवला ग देव जेवला, त्याने सारा नैवेद्य खाल्ला. अरे आपली मुलं सुद्धा आपला नैवेद्य खात नाही, 3 लोकांचा मालक नैवेद्य खातोय, आणि तोच नामदेवाला सांगतोय नामा माझ्या रूपावर जाऊ नको रे, माझ्या स्वरूपाची ओळख कर. नामदेव महाराज म्हणजे ठीक आहे देवा, तू म्हणतोय ना मी जातो. पण नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा कवना शरण जाऊ, कवना मे हो शरणांगत. देव म्हणे नाम्या विसो, देव म्हणतात नामदेवाला, देव म्हणे नाम्या विशोबा खेचराचे शरणतयाचे जावे वेगे. नामदेव म्हणतात, तेथ्या ऐकून नमेले देवाचा लीला, तेव्हा विसोबापासे चिंताग्रस्त नामा गेला वंड्याचे, पुढे देवळाचे देखील नामाचे काळी गेला देवगुळाचे, देऊळ कौतुक देखील देवावरी पाय ठेवून खेचर निघला परिवर निवांतते. देपुण्या नामा पावला विस्मय, कैसा हा प्राणी देवनेने, ओटे ओटे प्राण्यांगळा तो काय देवावरी पाय ठेवेले.
विश्वाखेच बोले नामदेवा उठविले जीवा काळे माझ्या जे ते देव नसे ते माझे पाय ठेवी पा अनवय विचारणे नामा पाहे अवगा जिकडे तिकडे देव रिता कोटे ठाव न देखते. नामदेव महाराज आले आणि संत जनानो भगवंताला प्रश्न विचारला देवा अरे जिकडं पाहिजे तिकडं ते जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप तुझ्या पाठ जपते असे नाही असा देव म्हणले मी पाहिला. तेच नामदेव पायरीला आले भगवंताकडे हात करताय आणि देवाला प्रश्न विचारताय देवा देव देव करून समले माझे मन जेते जातो ते पाहिले पाणी आणि पाषाण दगडाचा देव बोलेल कैसा अरे कोणे के काळी वाचा फुटेल त्याशी नावा म्हणे मज उपकार केले त्या खेचराने आणि देव राखविला मज अंग संग एक संगेल दास जाता जाता. अरे जो नामदेवाने देव पाहिला ना जो भाऊली ज्ञानोबाने पाहिलाय जो जनाईनं पाहिलाय जो निवृत्ती दादाने पाहिलाय अरे त्याच निवृत्ती दादाला संत जनानो जो मग अशी बघितला अजिनाथ गुरु सकळ सिद्धांता मचिंद्र तयाचा मुक्ती सिद्ध मचिंद्राने बोध गुरु शांती केला गुरु वळला घैने प्रते घैने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार ज्ञानोबा यांना तो प्राप्त झाला. लोकांचा विश्वास नाही बसला. ज्ञानोबाने विचारलं अरे लोकांनी ज्ञानोबाला सांगावं ज्ञान्या अरे तुझ्यातून त्या समोरनं चाललेल्या 4 पायाच्या रेड्यात काय बदल आहे. तत्वज्ञान सांगितलं निरंकारी मिशन तुम्हाला सांगण्यासाठी आला असं नाही. माऊलीनं 700 वर्षापूर्वी सांगितलं अरे म्हणजे हे रेडा जो आहे ना तोही ज्ञान आहे अरे तुझंही नाव ज्ञानी आहे. तुम्हा दोघात बदल काय. माऊली म्हणतात रेडियात आम्हात काही पाहता किंचित भेद नाही आत्मा व्यापक सर्व देही भूत मात्रा सारिका. अरे म्हणले रेड्या तर माझ्यात बदल नाही म्हणले का अचरा भार वनस्पती देतो सयांची जळमुळ व्यापक तैसाची कोरमानायक भूत मात्रा सारिका. अरे म्हणजे रेड्याच्या संतजनानो जो अंगात आहे रेड्याला जो चालवतो तोच मला चालवतो. रेड्यातून माझ्यात बदल नाही. जर माझा ज्ञानोबा रेड्यामध्ये जर देवाला पाहत असेल तर सद्गुरु माताजी म्हणतात माणसातला देव निरंकारी माताजी प्रगट करून देतात. प्रेमाने बोला कशाचा माणसातला म्हणले का माऊली म्हणतात पृथ्वी निधान भरली आहे पायाळू विना प्राप्ती नो हे तैसात्मा स्वयंसिद्ध आहे पण गुरुकृपाला हे तरीच प्राप्ती. महाराज म्हणले पृथ्वीमध्ये काय आहे म्हणले निदान आहे. आमचे शेतकरी माणूस आहे ऊस जळलाय बोरला पाणी घेतलं पाणी लागलं. महाराजांनी विचारलं म्हणले महाराज पाणी कसं लागलं म्हणले पानाड्याला आणलं. म्हणले जमीन कुणाची म्हणले माझी. सातबारा कुणाचा म्हणले माझा. जमिनीचा मालक कोण म्हणले मी. मग म्हणलं महाराज जमीन तुमची सातबारा तुमचा उतारा तुमचा मालक तुम्ही. तुमच्या जमिनीतलं पाणी तुम्हाला दिसतं का म्हणले दिसत नाही. तुमच्या जमिनीतलं पाणी बघण्यासाठी जर पायाळूची गरज असेल पानाड्याची गरज असेल तर बाबांनो तुमच्या हृदयातला देव प्रगट करून देण्यासाठी माझ्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांची गरज आहे. आणि ती गरज पूर्ण होण्याचं काम आज या गावामध्ये झाले. आज एक महान कर्मयोगी महात्मा उपस्थित आहे. तुम्हाला एक सांगतो देवा जाता जाता प्रमाण देतोय. नामदेव महाराजांना दिल्लीमध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं. कुठं झालं दिल्लीमध्ये. तुकी महाराज दिल्लीमध्ये झालं म्हणत तुम्ही म्हणतात कसलं दिल्लीमध्ये झालं. मैत्रीण बाबा म्हणतात टाळ मृदुंग विने सुसुर नांदेड मधुमली अंबर त्यात टाळीयांचा गजर अपरंपार उडावला. टाळ मृदुंग विणे सुसुर टाळ आहे मृदुंग आहे विणे आहेत चांगल्या सुरामध्ये गातायत म्हणले कुठं झालं हे 12व्या शतकामध्ये दिल्लीमध्ये झालं. टाळ मृदुंग विणे सुसुर नांदे धुम धुमली अंबर त्यात टाळ्यांचा गजर
अपरंपार ओढावला तवते त्या विद्या केले काय कीर्तन रंगी वदली गाय नामदेवासी बोले तो काय गातोच काय फुकराना धेनू टवसील येत तरी गायन मानो सत्य नाही तरी यथार्थ आपुल्या हाती छदिना अल्लाउद्दीन खिलजीचा पुतण्या दरबारामध्ये कीर्तन चाललंय आणि कीर्तन टाळ मृदुंगविणे असं जसं तुम्ही शांत बसलाय कोणी तरी पल्लेचा आवाज येणार नाही अशामध्ये गाय आणली आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या पुतण्याने कापली गायीचं धड वेगळं केलं आणि मुंडकं वेगळं केलं आणि अल्लाउद्दीन खिलजीचा पुतण्या घोड्यावर स्वार बसून म्हणतोय हे तुकड्या समाज करण्याचं काम आलंय मुघलांचं राज्य होतं समाजाची करण्याचं काम करतोय हा सिद्धांत दिला आणि नामदेवाला सांगितलं जर तुझं गायन सत्य असेल तर ही गाय उठवून दाखव नाही तर गायीचं जसं धड वेगळं केलं तसं तुझं करी नामदेव महाराज म्हणले देवा पंढरपूरला जातो पांडुरंगाला घेतो दिल्लीला येतो आणि गाय उठवतो म्हणले का नामदेव महाराजांनी भगवंताला अरदास केली निराकाराला अरदास केली म्हणले निराकार कुठून आला माझे तुकोबा सांगतात जो का निर्गुण निराकार तिने धरीला अवतार निर्गुण होताच गुणाशी आला भक्तासाठी प्रगटला भक्तावर संकट आलंय समोर संकट भगवंताने अरदास केली नामदेव महाराजांनी हात जोडलं आणि विनंती देवाला काय केली माहिती आहे तुम्हाला नामा म्हणे देवा धाव सत्वरी नामयासी ग्रासवाला काळ जैसे विनाशती जळ ज्यामुळं होऊन तळमळी ऐसे करून वाक्य ऐकोनी कानी की तुझ्यात बिंबला वासर म्हणी नामयाच्या हृदय भुवने प्रगट झाला तेरवा नामदेवाने विचारलं आणि हात जोडलं आणि पांडुरंगाचा संत जनाडो निराकारातून ब्रह्मधोनी आला तुम्ही म्हणताल निराकारातून येतो माझ्या वारकरी बांधवांना मला सांगायचंय निराकारातूनच येतो प्रमाण आहे कृष्ण जन्माचा अभंग वसुदेवाच्या देवाची बहीण लग्नामध्ये विघ्न झाली आहे आकाशाची वाणी सांगत असे कंसा माली हा भरवसा बोलण्याचा आठवा हिचा पुत्र वडील तुझलाशी ऐकोनी मानसी क्रोधावला घेऊन खडक मारावया धावला हात तो धरिला वसुदेवे देईन मी पुत्र सत्य माझी वाणी तेव्हा बंदी खाली धुता संगे कुठला आवाज आला वसुदेवाने हातामध्ये खडक का घेतला देवकीचा कर्दनकार का बनला म्हणजे कटून आवाज आला प्रमाण देतात आकाशाची वाणी सांगे सकळिका तळमळ मनाशी करू नका देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त जर आकाशवाणीतून आवाज येत असेल जनतेला सांगत असेल तुम्ही संतजनानं स्थिर राहा देवकीच्या पोटी 3 लोकांचा मालक जन्मणार आहे जर कृष्ण जन्माचं खरं असेल तर संत शिरोमणी माऊली महावैष्णव श्रीमंत संत श्रेष्ठ नामदेवांचं दिल्लीतलं खरं होतं का नव्हतं आवाज आलाय शब्द झाले आणि गायीचं मुंडकं घेतलं धराला लावलं अरे 12व्या शतकामध्ये टाळ मृदुंगाने धुमधुमून गेलेल्या अंबरमध्ये रक्तबंदी झालेली संतन रक्त भंबळ झालेला समाज बघितला 12व्या शतकामधली गाल्लाउद्दीन खिलजीनं कापलेली गाय उठली आणि घोड्याकडून स्वार असणाऱ्या अल्लाउद्दीन खिलजीकडे बघून हंबरडा फोडला मला तुम्हाला सांगायचंय अरे 12व्या शतकामध्ये दिल्ली दरबारी याच महाराष्ट्रामध्ये माझ्या पांडुरंगाला त्याच वाळवंटामध्ये कीर्तनामध्ये नाचवणारा पांडुरंग दिल्लीमध्ये जर चमत्कार घडत असेल देवाची प्राप्ती होत असेल अरे माझी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज याच पटांगणामध्ये तुम्हाला त्या पांडुरंगाची ओळख करून ह्याच वेळेस दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे या ज्ञानोबांची ज्ञानेश्वऱ्या तुकोबांचा नाताना नातांचं भागवताना शिवलीला अमृताना रुक्मिणी सेवराना नव्हे
कुठलाही ग्रंथ नाव रुक्मिणी शहरमध्ये सांगितलं म्हणून वेगाचा परिवार अरे त्यावरी भैसविला दुजवर कृष्णा पाठी सत्वरू समोर मूळ पाठविला अरे द्वारकेची नवला परी चिंता मनीची चिंता वाली अरे कल्पतरूची कल्पना वारी अरे नांदे उभी द्वारका तुम्हाला द्वारका बघायची असेल या आणि त्या द्वारकेत फिरणारा कृष्ण सुद्धा हे सद्गुरू माताजी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. पण या काही करू नका म्हणजे काय करू काही करिना उपाय दिवसेंदिवस व्यर्थ जाय संसारी नाही समाधान न चुकते जन्म मरण हे नलोडी सोने कासे एक मोलाची विखे कैश्या दुर्जन संग त्यागावा संत संग तो धरावा. काही करू नका सत्संगमध्ये या आणि जो महासती भीम रक्तवर पुंडलिकाय दाट मुनिंद्र स्नागत तिष्ठम प्रब्रह्म लिंगम म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती करा. पायाचे प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नव्यांग होती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे. संत जनानो तुम्ही दिलेली वेळ संपलेली आहे. अधिक वेळ न घेता फक्त एकच तुमच्या चरणावर विनंती करेल ज्या ज्या माझ्या बांधवाला देवाची प्राप्ती करायची त्यांनी या. इथं ऋषी आहे तिथं ज्ञानेश्वर माऊली आहेत तिथं चांदेपाणी ऋषी आहेत तिथं संत जनानो विश्वास वशिष्ठ ऋषी आहेत. अरे इथं नामदेवाला ज्ञान देणारा औंढ्याचा संत जनानो कोण आहे माहिती आहे तुम्हाला? काय नाव होतं औंढ्याच्या गुरुच काय हो? अरे विश्वभा येत आहे. या फक्त शंका व्यक्त करू नका आणि सांगा मला तो देव बघायचा आहे. एका क्षणार्धामध्ये त्या देवाची ओळख करून तुमचं संत जवळ या ठिकाणी दिल्या जाईल. दास अधिक बडबड न करता 11 वाजव म्हटलं पण कुणीच बोलवलं सगळी गप्प 500 किलोमीटर 9 तास गाडीत बसायचं 18 तास प्रवास करायचा आहे. तुम्ही इथनं गेल्याचा झोपताल मला तर कुठे 11 वाजेपर्यंत वेळ आहे कारण आम्ही कीर्तनामध्ये 3 तास बोलतो तिथं फक्त 40 मिनिटं बोललोय. नाही बोला आणि मग संत जनानो सद्गुरूची कृपा आहे. आपण सर्वांनी त्या ईश्वराची प्राप्ती करू आणि हे लोक आगे प्रलोक सुखमय करू. प्रेमाने बोला. असेच नवनवीन विचार ऐकण्यासाठी आमचे संतांचे विचार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जीवन आनंदमय व आदर्शवादी करून घ्या. धन्यनिरंकारजी.